नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी ब्रेड एग मसाला बनवून दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य हे 10 ते 12 बघा ब्रेडचे काप आहेत, 6 अंडी आहेत, मोठे 2 कांदे आहेत, जरा जास्तच मोठे आहेत कांदे आहेत, 1 टमाट्याची प्युरी बनवून घेतलेली आहे मिक्सरमधून, कोथिंबीर आहे, आलं लसूण पेस्ट आहे, 3 मिरच्या आहेत बघा अशा उभ्या कापलेल्या, हळद आहे, गरम मसाला पावडर, धने जिरे पावडर, नुसते जिरे आहे, तेल आहे फोडणीसाठी, लाल मिरची पावडर आहे, हिंग पावडर आहे, मीठ आहे आणि आमचूर पावडर आहे आणि कढीपत्ता। सगळ्यात पहिलं थोडंसं तेल टाकायचं, कढई गरम करत ठेवलेली आहे, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। त्याच्यामध्ये पहिले अंडी सगळी फोडून घ्यायची, अंडी बघा फोडलेली आहे। त्याच्यामध्ये बघा आता थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडीशी आमचूर पावडर टाकायची आणि चांगलं आपण बघरा कसं बनवतो अशा टाईपमध्ये याला पूर्ण चांगलं बनवून घ्यायचं। हे बघा आता हे असं बनवून घ्यायचं, चांगलं भाजायचं। आता हे मी काढून घेते, हे बघा ते अंड्याचा मी तो बघरा काढून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये तेल टाकायचं, तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। अर्धा चमचा बघा जिरे कढीपत्ता, हिरवी मिरची बघा मी उभी कापलेली आहे, आता ह्याच्यामध्ये हे बघा मोठे 2 कांदे आहेत उभे चिरलेले, हे कांदे चांगले भाजून घ्यायचे। हा बघा आता हलकासा कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये बघा 1 चमचा आलं आणि लसूण पेस्ट आहे, आता ह्याच्यामध्ये बघा अर्धा चमचा हळद, छोटा आहे चमचा, अर्धा चमचा धने जिरे पावडर आहे, गॅस थोडा बारीकच करायचा। गरम मसाला पावडर बघा हे अर्धा चमचा आहे, गरम मसाला पावडरची मी व्हिडिओ बी टाकलेली आहे, तुम्ही बघा। आता ह्याच्यामध्ये बघा लाल मिरची पावडर आहे, आमचूर पावडर आहे, मीठ आहे आणि हिंग पावडर आहे। तर मगाशी मी मीठ आणि चटणी थोडीशी टाकलेली होती, हिंग पावडर आहे, बाकीचे पण मसाले आता सगळे एकत्र करते। ह्याच्यामध्ये बघा 1 टमाट्याची पेस्ट बनवलेली आहे, ती पण मी टाकून देते।
तर आता हा मसाला तर जरा भाजून घेते मी. आता हा बघा सगळा मसाला तर चांगला भाजलेला आहे बघा. तर ह्याच्यामध्ये हे मगाशी मी 6 अंडी फोडलेली आहेत बघा, त्याचं टाकते. गॅस बारीक केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये बघा ब्रेडचे तुकडे करून टाकायचे. तुम्हाला बारीक मोठे जसे पाहिजे तसे करून टाकायचे. हे जे तुकडे करून टाकले बघा ब्रेडचे, ते चांगलं हलवून घ्यायचं. पूर्ण मिक्स झालं पाहिजे. हे बघा आता हा सगळा ब्रेडना चांगला मिक्स करून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकायची. हे बघा आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे पूर्ण. तरी तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.